गडचिरोलीतनं मोठी बातमी आहे। गडचिरोलीत मतदान प्रक्रिया संपली आहे। नक्षलग्रस्त गडचिरोलीत दुपारी 3 पर्यंतच मतदान पार पडतं। त्यातच गडचिरोलीची मतदान प्रक्रिया संपली आहे। दरम्यान त्या ठिकाणी आतापर्यंत 50% मतदान झाल्याची माहिती मिळते। नक्षलग्रस्त भाग गडचिरोलीचा आहे आणि या ठिकाणी आता ही मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे। या ठिकाणी खरं तर प्रशासनाने मोठे प्रयत्न केले होते। जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी व्हावं यासाठी मोठे प्रयत्न झाले होते। दुपारी 3 वाजेपर्यंत या ठिकाणी 50% मतदान झाल्याची माहिती आहे। आता जाऊया थेट येवल्यामध्ये। येवल्यातील दोघा प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांची गळाभेट घेतली आहे। तर येवला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे हे मतदान केंद्रावर भेट देत असतानाच नागरसूलच्या मतदान केंद्रावर एकमेकांसमोर आले आणि त्यावेळी त्यांनी एकमेकांशी हात मिळवत शुभेच्छा दिल्या, हस्तांदोलन केलं। खरं तर शरद पवार यांची ही मोठी खेळी आहे। माणिकराव शिंदे यांना भुजबळ यांच्या विरोधात उतरवून शरद पवार यांनी हा डाव टाकलेला आहे। त्यामुळे हा डाव त्यांचा कितपत सक्सेसफुल होतो ते 23 तारखेला कळणार आहे।